मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरती प्रवाशांच्या गर्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आजपासून 12 डब्यांच्या लोकलच्या जागी 15 डब्यांच्या 10 नवीन फेऱ्या चालवण्यात येणार आहेत आणि म्हणून कल्याण, बदलापूर, कर्जत आणि कसारा मार्गावरील प्रवाशांना पीक अवर्समध्ये मोठा दिलासा मिळणार आहे। या नव्या फेऱ्यांमुळे मध्य रेल्वेवरील 15 डब्यांच्या लोकलची एकूण संख्या 32 वरती पोहोचणार आहे। मात्र लोकलच्या एकूण फेऱ्या 1820 इतक्याच राहतील। म्हणजे जादा डबे जोडून प्रवासी क्षमता वाढवण्याचा हा प्रयत्न आहे। रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचं प्रवासी संघटनांनी स्वागत सुद्धा केलंय आणि म्हणून स्थानकांवरील आणि गाड्यांमधील गर्दी विभागली जाऊन अपघातांचं प्रमाण सुद्धा कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। याचाही आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। पाहूयात। रेल्वेवर वाढत्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी आता आजपासून 15 डब्याच्या 10 नवीन फेऱ्या रेल्वे सुरू करणार आहे। खरं तर मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून आजपासून 12 डब्यांच्या 10 उपनगरीय लोकल फेऱ्यांच्या 15 डब्यांच्या फेऱ्यांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे। सध्या 15 डब्यांच्या गाडीच्या फेऱ्या अनियमित असून तब्बल 7 वर्षांनी या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। एकूण फेऱ्यांमध्ये वाढ केली नसल्याने CSMT पासून कर्जत, अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना किरकोळ दिलासा ह्यामुळे मिळणार आहे। खरं तर जे प्रवासी संघटना आहे त्यांनी अनेक वर्षांपासून ही मागणी केली होती की जी वाढती लोकसंख्या आहे आणि रेल्वेने जे प्रवास करतात त्यांची गर्दी वाढत आहे, त्यामुळे 15 डब्याच्या लोकल फेऱ्या ह्या वाढवाव्यात। मात्र आता तब्बल 7 वर्षांनी याच्या फेऱ्या आहेत त्या वाढणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।